भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत अलाहाबाद इथं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मार्गदर्शन. भाजपाच्या वरिष्ठ केंद्रीय मंत्र्यांसह भाजपा शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा बैठकीत सहभाग. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा. गेल्या 2 वर्षात भ्रष्टाचाराचा एकही डाग न लागलेलं स्वच्छ आणि पारदर्शक सरकार भाजपानं दिल्याचा पक्षाध्यक्ष अमित शहा यांना अभिमान. उडता पंजाब या चित्रपटात 13 कट सुचवून सेन्सॉर बोर्डनं दिलं ए प्रमाणपत्र. 17 जूनला होणार रिलीज. अमेरिकेतल्या ओर्लँडो इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याची इसिसनं स्वीकारली जबाबदारी. 50 जण ठार तर 53 जखमी. ओर्लँडोचा हल्लेखोर कारवाईत झाला ठार. ओळखही पटली. ओमर मतीन नावाचा अमेरिकेचाच नागरिक. 26/11 नंतरच्या अमेरिकेतल्या मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून निषेध. पंतप्रधान मोदींनीही दुःख व्यक्त केलं. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आफ्रिकी देशांच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर. घानासह आयव्हरी कोस्ट आणि नामिबियाला देणार भेट. घानामध्ये राष्ट्रपतींचं शाही स्वागत. महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचं करणार अनावरण. अनेक करारांवर होणार स्वाक्षऱ्या. दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी घानाच्या खांद्याला खांदा लावून भारत उभा राहील. राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी दिलं आश्वासन. मध्य बैरूटमध्ये एका बँकेबाहेर स्फोट. 2 जण जखमी. तपास यंत्रणांना काहीही सापडलं नाही की सनातनच्या साधकांना ताब्यात घेतलं जातं. सनातनचे प्रवर्तक अभय वर्तक यांचा आरोप. कृषी पणन क्षेत्र मजबूत आणि बळकट व्हावं या दृष्टीनं नाशवंत पिकांसाठी कोल्ड स्टोरेज वाढवणं आवश्यक असल्याचं सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांचं प्रतिपादन. ऊसाप्रमाणे कांद्याला आधारभूत भाव देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांचं प्रतिपादन. चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेत भारताचा मुकाबला बेल्जियमशी होणार. ब्रिटनवर विजय मिळवल्यानं भारतीय संघाचं मनोबल उंचावलेलं. जोधपूरजवळ मिग-27 कोसळलं. वैमानिक सुरक्षित.